एक चांगली मॅच आपल्याला दाखवली दोन्ही संघांचा. आपण विशेष आभार व्यक्त करूया. मालदन प्रीमियर लीग चांगलं 11 आज खऱ्या अर्थानं चांगलं केलंय. गुलालामध्ये सर्वजण नाहून आहेत. गुलालानं खऱ्या अर्थानं स्पर्धा सुरू होण्यासाठी वरुण राजानं दुग्धाभिषेक आपल्या सर्वांना केला, पण आता चांगलं 11 सर्वांना गुलालाचा दुग्धाभिषेक केलेला आहे. प्रत्येक जण आज गुलालामध्ये रंगलाय. मालदन प्रीमियर लीगची ही भव्य दिव्य दमदार स्पर्धा. हॅलो हॅलो. हॅलो. आणि थोड्याच वेळात बक्षीस वितरणचा कार्यक्रम होत आहे. आज या ठिकाणी नितीन दादांनी जी सामना जिंकलेला आहे त्यांचं प्रथमतः पहिल्यांदा अभिनंदन. तसेच मालदणगावचे आपले चेअरमन प्रतापराव काळे यांनी आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं प्रथमतः कमिटीतर्फे हार्दिक अभिनंदन. आणि या ठिकाणी थोड्याच वेळात बक्षीस वितरणचा कार्यक्रम सुरू होणार आहे. सर्वांनी एकत्र जमायचं आहे आणि सर्व खेळाडूंचे आणि इथं इथं जे सामना बघायला उपस्थित राहिलेले प्रेक्षक वर्ग यांचा बी मी मनस्वी आभार मानतो. धन्यवाद कपिल काळे, आमचे नेते कपिल काळे. धन्यवाद. येणाऱ्या काळात आपलं असंच मार्गदर्शन आम्हाला राहावं ही आई वडजाई चरणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमास चालू करावा ही विनंती करतो. धनंजय काका, सुनील काका आणि माजी सरपंच बाळासाहेब काळे साहेब
यांनी कृपया वरती या, स्टेजवरती या. अण्णा प्लीज 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 या. भैया वरती या. सरपंच वरती या. प्रकाश देसाई साहेब आपण पण वरती यायचंय. संजय काळे पैलवान वरती या. ज्येष्ठ लोक वरती या. बकरा वडजायचा वार बघून कापण्यात येईल. मंगळवार शुक्रवार कुठला असेल तो. मुंबईत तुम्हाला स्पेशल पार्टी आहे. यस मित्रांनो, ज्यांनी आपल्याला या काका आपण व्यासपीठावरती या, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख कॅश प्राइज धनराशी 33,333 रुपये आपल्याला या ठिकाणी देण्यात आलं. सभापती सौ सविता विजय पवार मॅडम या गावची लेख यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी आभार मानायचे आहेत. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत मित्रांनो. प्रथम पारितोषिक आपल्याला 33,000 मॅडमच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक रोख कॅश प्राइज धनराशी 22,222 रुपये माननीय आदरणीय शशिकांत अण्णा बोत्रे यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. विनंती करतो की अध्यक्ष आपण व्यासपीठावरती या. हेमंत काळे सर अध्यक्ष आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. अजित काळे सर आपण देखील व्यासपीठावरती या. चला सर्वजण आपण व्यासपीठावरती. आमचे कमिटी मेंबर्स आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. हेमंत काळे सर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित होऊयात. अगदी थोड्याच वेळामध्ये आपण या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. खऱ्या अर्थानं ही मालदन पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही दमदार स्पर्धा आपण पाहिली, सर्वांनी अनुभवली. माननीय आदरणीय नितीन काळे दादांनी खरं तर ही स्पर्धा आणि ही संकल्पना राहुल दादांच्या डोक्यामध्ये 5 वर्षा अगोदर उभी होती. परंतु 5 वर्षानंतर गेल्या 4थ्या पर्वामध्ये आपण पाहिलं डे नाईटची पहिली स्पर्धा आपल्या पाटण तालुक्यामध्ये जर कोणी आणली असेल तर ती आपल्या मालदन गावाने आणली आणि आपण या 5व्या पर्वामध्ये पोहोचलो. निस्वार्थीपणे आणि निस्वार्थी मनानं माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांनी प्रत्येक गोष्टीला यस 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 उत्तर देऊन खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक वेगळं रूप आणले. मित्रांनो, नितीन काळे दादा यांच्यासाठी खऱ्या अर्थाने एकदा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण म्हणतात ना, माणूस सोन्यासारखा असावा, पण सोन्यापेक्षा माणूस हा आमचा सोन्यातील सोन्यावरचा आमचा मोती म्हणजे आमचे नितीन दादा. या सर्व गावासाठी नेहमी झटत असतात. गावातील समाजकारण असेल नेहमी पुढाकार घेऊन गावामध्ये झटत असतात. तरुणांमध्ये एकजुटीचं बळ कायम ठेवत असतात. आपण अगदीच थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. विनंती आहे राजू शिंदे मेहरबान आपण व्यासपीठावरती या. राजू शिंदे मेहरबान यांची ओळख म्हणजे ऑल इंडिया मेहरबान 11 टीम, जो संघ ऑल इंडिया ओपनच्या क्रिकेटमध्ये खेळत असतो त्या संघाचे संघ मालक राजू शिंदे मेहरबान आहेत आणि या ठिकाणी उपस्थित झालेत. नितीन दादांच्या शब्दाला विनंतीला मान देऊन आत्ताचा हा सामना आपण पाहिला, फायनलचा सामना. चांगभले 11 या सामन्यामध्ये विजय मिळवला. खऱ्या अर्थानं आज रविवारचा दिवस आणि आजचा ज्योतिबाचा कुलदैवताचा आपल्या भैरोबाचा दिवस आणि आजच्याच दिवशी चांगभले 11 संघाने चांगभलं करून खरं तर सर्वांच्याच डोक्यावरती गुलालाची उधळण केलेली आहे. मी विनंती करतो की बक्षीस वितरणाला आपलं 2 ते 5 मिनिटं वेळ खर्च होणार आहे. तत्पूर्वी चांगभले 11चे टीमचे कर्णधार अमय काळा यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. तुमच्याशी आम्हाला खास चर्चा करायची आहे. अमय काळे देखील या आणि संदीप पवार आपण दोघांनी या. तुमच्याशी खऱ्या अर्थानं खास चर्चा आम्हाला करायची आहे. आपली 5 ते 10 मिनिटं जाणार आहेत. अमय काळे तुम्ही या. यस, तुम्ही वरती येत आहे का दादा सांगतायत आम्ही खालती येऊ. यस अमय तुम्ही समोर या. तुम्ही समोर या. तुम्ही मागे थांबू नका. अमय काळे काय सांगता, गेली 4 पर्व एकंदरीत खूप अमय काळे मला नेहमी माझ्यासोबत असायचा. अमय मला सांगायचं, अरे श्रीकांत बॅटिंग होत नाही, बॉलिंग होत नाही,
खूप लोक टॉर्चर करत आहेत, सांगत आहेत, काही काय बोलत आहेत, पण आज सर्वांना उत्तर दिले चांग भले 11च्या माध्यमातून. काय सांगशील आजच्या भावना? टीम चांगली खेळली त्यामुळे जिंकण्याचा प्रयत्न केला, जिंकलो. टीम चांगली खेळली आणि तुमचा देखील खेळ चांगला राहिला. एकंदरीत कशा प्रकारे हे सर्व नियोजन केलं होतं टीम जिंकण्यासाठी? हे सगळं संदीप दादा आणि प्रथमेशला जात आहे. प्रथमेश, आपण देखील या व्यासपीठावरती. संदीप दादा, अनुभव आहे, या अनुभवांच्या जोरावरती या नवीन योद्ध्यांना संदीप पवार हे नाव देखील आम्हाला पहिल्या पर्वानंतर या पर्वामध्ये चर्चेमध्ये आलेलं पाहायला भेटलेलं आहे. नाव चर्चेमध्ये राहिलं आणि नवीन खेळाडूंना घेऊन आपला अनुभव त्यांच्यासोबत शेअर करत असताना काय भावना मनामध्ये होत्या? मी प्रथम माझ्या टीमचं माफी मागतो की मी तिथे खूपच एक्सायटेड होत होतो, त्यांना ओरडत होतो. ॲक्च्युली त्या गेम प्लॅनमध्ये त्या गोष्टी हे करा आणि माफ करा मला. आणि दुसरी गोष्ट, मी नितीनचा खरंच धन्यवाद देतो की राहुलला तो बोलला की माझ्या टीममध्ये संदीप नसतं तर मी 1 रुपया तुला देणार नाही. खरंच मी परत एकदा हे करतो. येस, थँक्यू सो मच प्रथमेश. चॉईस प्लेअर म्हणून तुम्ही खेळत होता चांग भलं 11 मधून. आज डोळे जर पाहिले तर भारावून गेलेत. काय सांगशील आजचा आनंद? आनंद सांगण्यात येतच नाही, बोलायलाच येत नाही ॲक्च्युली. नक्कीच प्रथमेश, जर पाहिलं तर तुझ्यावरती दुःखाचा डोंगर आहे. आज दुःखाचा डोंगर पार करून प्रथमेशचे वडील गेल्या 10 दिवसापूर्वी अल्पशा आजाराने एक्सपायर झाले. एवढं दुःख डोक्यावरती असताना सुद्धा या प्रेशरमध्ये सुद्धा प्रथमेश चांगल्या अर्थानं खेळत होता. सातत्यानं मैदानामध्ये, टीममध्ये, टीम वर्कमध्ये त्याच्या चेहऱ्यावरती या दुःखाच्या भावना कुठेही आपल्याला दिसल्या नव्हत्या. काय प्रथमेश, काय भावना होत्या मनामध्ये? मनामध्ये भावना काय नव्हत्या. पप्पांची पहिल्या वर्षी इच्छा होती की मी ट्रॉफी उचलावी आणि पहिल्या वर्षी मी फायनलला जाण्याच्या आधी आमची टीम फायनलला जाणार होती. पप्पा बोलले तू फायनलला जा, मी संध्याकाळी रात्री गाडी कोणती पण गाडी पकडून तुझी फायनल बघायला मी त्या दिवशी पोहोचणार. आणि आज मी फायनल मध्ये पप्पा माझ्यासोबत फायनल बघायला याचं होत आहे. नक्कीच प्रथमेश, पप्पा आज इथे नसतील पण आपल्या सोबत नसतील पण अदृश्य रूपामध्ये या मालदान क्रीडा नगरीमध्ये कैलासवासी चौ माधुरताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडा नगरीमध्ये कुठेतरी नक्कीच असतील. हे आसू आहेत दुःखाचे आसू मित्रांनो. दुःखाचा डोंगर, बापाची छाया आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते. याचा उमेश बापू, आपण देखील व्यासपीठावरती या. माननीय आदरणीय शशिकांत अण्णा बोत्रे, आपण कुठे असाल तर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. माननीय आदरणीय शशिकांत अण्णा बोत्रे. बापू, एकंदरीत 50+ वॉरियरचा या पर्वाचा प्रवास कसा राहिलाय? ज्यावेळी ऑक्शन झालं त्यावेळी मी बॉलरच घ्यायचे ठरवले होते. 4 बॉलर मी घेतले होते आणि 2 बॅट्समनच आम्ही खेळत होतो. पण आम्ही जे बॉलर घेतले बॉलरवरतीच आम्ही टीम आमची, मला वाटतं मी 50च्या आतच, आमच्यावर आत्तापर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्या 50च्या वर कोणाचा स्कोर झाला नाही. त्या बॉलरवरच आम्ही फायनलपर्यंत गेलो. फायनल मिस झाले आमच्याकडे. मला वाटतं 6 बॉल 18, म्हणजे ही 3री माझी फायनल होती. आणि 18 हा आहे ना आकडा, तो मला लक्की नाही, कारण मी हरलो होता, प्रयत्न केला माझा. बापू भारावून जाऊ नका, बापू भारावून जाऊ नका. मित्रांनो, बापू नेहमीच चर्चेमध्ये असतात आणि ढेबेवाडीच्या पोलीस ग्राउंडवरती, पाटील आवाडच्या पोलीस ग्राउंडवरती बापू ज्या ज्या वेळेला खेळायला जातात तर आम्हाला सांगतात की मित्रांनो माझं हे शेवटचं पर्व आहे. पण बापूंची पावलं नेहमी मैदानामध्ये येत असतात. बापू, तुम्ही आम्हाला कायम मैदानामध्ये हवे आहात, भारावून जाऊ नका. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो बापूंसाठी. खेळ दमदार करत असतात आणि अपंगत्व असताना सुद्धा हँडिकॅप संघामध्ये आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व संपूर्ण भारतामध्ये बापूंचं राहिले. एकदा जोरदार टाळ्या बापूंसाठी. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये सर्व स्पॉन्सरशिप करण्यात आली त्या बक्षीसदात्यांचा आपण पहिल्यांदा शब्द सुमनानी
आभार व्यक्त करूया आणि त्याच्यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक धनराशी 33,333 रुपये माननीय आदरणीय सौ सविता विजय पवार मॅडम यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. द्वितीय पारितोषिक धनराशी 22,222 माननीय आदरणीय शशिकांत अण्णा बोत्रे यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज वॉशिंग मशीन माननीय आदरणीय प्रवीणजी माने यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेतील सर्व चषक माननीय आदरणीय राजेशजी साळुंके यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेतील जर्सी असतील, ट्रॅक पॅन्ट्स असतील, डोक्यावरती कॅप आहेत आणि संपूर्ण झगमगणारी दुनिया ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उभी करण्यात आली ते म्हणजे माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला लाईटची सुविधा उपलब्ध करून दे. दादांचं देखील आपण जोरदार टाळीने एकदा आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी प्रितेशजी गुंजाळकर यांच्या माध्यमातून आणि कॅप विशाल भाईगडे त्रिमूर्ती मेन्सवेअर कराड यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले आहे. बेस्ट बॅटर पुरस्कार आहे बॅट माननीय आदरणीय प्रथमेशजी शेजवळ यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले आहे. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर पुरस्कार आहे शूज रॉयल गांडूळखत प्रकल्प माननीय आदरणीय विजय काळे सर यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षक पुरस्कार आहे शूज माननीय आदरणीय विजय काळे रॉयल गांडूळखत प्रकल्प मालदन यांच्या माध्यमातून. 40+ खेळाडू पुरस्कार आहे शूज माननीय आदरणीय विजय काळे रॉयल गांडूळखत प्रकल्प मालदन. या स्पर्धेतील उदयनमुख खेळाडू पुरस्कार आहे शूज रॉयल गांडूळखत प्रकल्प मालदन यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ आपल्याला देण्यात आला माननीय आदरणीय रमेशजी गुंजाळकर आणि शशीभाऊजी जाधव यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर या स्पर्धेतील लकी ड्रॉ जेंट्ससाठी दिलीप जाधव यांच्या माध्यमातून ओमकार इलेक्ट्रिकल्स यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. या स्पर्धेतील बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, बेस्ट सिरीज, बेस्ट बॉलर आपल्याला देण्यात आलेला आहेत RK राहुल कदम यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेतील सर्व सन्मान चिन्ह आपल्याला देण्यात आलेले आहेत माननीय आदरणीय सुरेशजी गुंजाळकर यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले आहेत. आपण आता लगेचच मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. मुख्य बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमापूर्वी मालदन प्रीमियर लीग या क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हे 5वं पर्व आपण या ठिकाणी आता संपन्न करतोय. अतिशय उत्साहात ही संपूर्ण स्पर्धा पार पडली. सर्व कमिटी सदस्य, सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील सर्व उपस्थित क्रीडा रसिक, आपणा सर्वांचं फार मोठं आणि मोलाचं असं योगदान आणि सहकार्य आम्हाला लाभलं. या मुख्य बक्षीस वितरणापूर्वी या MPLच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विशेष कष्ट, अपार मेहनत, जीवापाड मेहनत ज्याला आपण म्हणू, या गोष्टी करण्याच्या करता या आपल्या MPLची 2 चाकं संस्थापक अध्यक्ष राहुल दादा पेंढारकर आणि विद्यमान अध्यक्ष आणि मार्गदर्शक हेमंतराव काळे सर या 2 महारथींनी प्रचंड मेहनत या करता घेतलेली आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही आम्ही काहीच नाही. या दोघांनी खूप कष्ट या स्पर्धेच्या यशस्वी पार पाडण्यामध्ये घेतलेले आहेत. याचबरोबर स्पर्धेचं आयोजन करत असताना, स्पर्धा प्रायोजक करत असताना अनेक गोष्टींकडे बारकाईनं पाहावं लागतं आणि हे सर्व करत असताना बक्षिसापासून आज आपण डे नाईट प्रकाश झोतामध्ये सामने घेतले गेल्या वर्षी आणि या वर्षी, याकरता विशेष सहकार्य आपणाला केले ते आपल्या तुमच्या आमचे सर्वांचे युवा मित्र आणि ज्यांची नुकतीच पाटणला पंचायत समितीवरती सदस्य म्हणून नियुक्ती झाली ते आपले नितीन दादा यांचंही आपण सर्वांनी विशेष कौतुक या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मी मुख्य बक्षीस वितरणापूर्वी राहुल दादा, हेमंत सर आणि नितीन दादा आपणाला विनंती करेन, 1-1 मिनिट आपण किमान उपस्थितांशी आपण बोलावं
आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या मी आपणाला विनंती करतो. नमस्कार सर्वांना. आज आपले 5वं पर्व आपलं अतिशय आनंदमय अशा वातावरणामध्ये पार पडलं. त्यामध्ये बघायला गेलं तर हा छोटा मोठा आपला लहान कार्यकर्ता असतो, तोच इथे काम करत असतो. तर हे 5वं पर्व हे कसं अविस्मरणीय असं करायचं ठरवलं होतं. नितीनला मी बोललो होतो, नितीन की असं आपल्याला करायचं आहे. नितीन मला एकाही शब्दाचा म्हणजे एकाही मिनिटाचा विलंब न घेता मला बोललं आपण करूया, चांगलं करूया, गेल्या वर्षापेक्षा चांगलं करूया. आणि तसं मला वाटतं झालेलं आहे चांगलं पर्व. तर छोट्या मोठ्या लहान कार्यकर्त्यांनी खूप साथ दिली. त्याच्यामध्ये तर नावं घेण्यासारखे बरेच जण आहेत, त्याच्यामुळे मी कोणाचं नाव न घेता पण बरेचसे पडद्यामागचे हिरो इथे काम करत होते. सकाळी 6 वाजता उठायचं, ग्राउंडवरती यायचं, साफसफाई करायची, पाणी आणायचं, शेण आणायचं, सर्व गावातून जमा करून ते शेण आपल्या इथे मस्त सारवून त्याचं दिवसभर त्या आपण पावसाच्या दरम्यान खूप त्रास झाला. पावसाचं आज येतोय, उद्या येतोय, थोड्या वेळानं येतोय, हे सर्व आपण वाट बघत बघत या टुर्नामेंटला आपण सुरुवात केली. पण आपल्या आई वडजाई देवी आणि भैरवनाथाचा आशीर्वाद असल्यामुळे बऱ्याचशा अडचणी येणाऱ्या थांबल्या आणि हे पर्व अतिशय विलक्षण असं पार पडलं. त्याच्यामध्ये मी प्रथमतः नितीनदादा काळे आणि आपले हेमंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पर्व चांगल्या पद्धतीनं पार पडलं. त्यासाठी मी सर्व खेळाडू, संघ मालक आणि आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी आणि महिला वर्ग यांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. मालदन पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष हेमंतराव काळे सर. नमस्कार. मालदन पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मालदन प्रीमियर लीग पर्व 5वे गेल्या वर्षीपासून आपण डे नाईट स्वरूपात या ठिकाणी खेळवत आहोत. मी प्रथमतः प्रतापराव शिवाजीराव काळे देशमुख आणि प्रवीणराव शिवाजीराव काळे देशमुख यांचं प्रथमतः मनापासून आभार मानतो. कारण ग्राउंड नसलं तर काय उपयोग होणार, बाहेर स्पर्धा आपण खेळवली तर जो लोकहित आहे तो बाहेर येणार नाही. प्रथमतः मी मनापासून कमिटीच्या वतीनं त्यांचं मी आभार मानतो की ही व्यासपीठ आपल्या सर्व 12 वाड्या आणि 13व्या गाव या सर्व सहभागी खेळाडूंना उपलब्ध करून दिलं. कारण एवढं मन मोठं लागतं. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आर्थिक स्वरूपात असेल किंवा बाकीच्या कामाच्या स्वरूपात असेल, ज्या ज्या लोकांनी लहानापासून थोरापर्यंत ज्या लोकांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचंही मी कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच ही स्पर्धा नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप रूपात देण्यात आली, त्याबद्दलही मी कमिटीच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. तसेच ज्या ज्या लोकांनी इतर स्पॉन्सरशिप दिलेले आहे त्या सर्वांचंही मी कमिटीच्या वतीनं आभार मानतो. थोडंसं माझं कामाचं आणि इतर हे करून 5 वर्ष माझी झालेली आहेत. थोडंसं कोणीतरी धुरा सांभाळावी, कारण नाही मला जमत हे. हां, त्यामुळं कसं होतं आहे, दगदग आणि सगळ्याच गोष्टी शक्य नाही होत ते. हां, ठीक आहे, धन्यवाद. यानंतर नितीनदादा पाटण पंचायत समितीचे सदस्य आणि तुमच्या आमचे सर्वांचे युवा मित्र या 5व्या पर्वासाठी विशेष सहकार्य नितीनदादा काळे. मान्यवर आहेत ना. प्रथमतः सर्वांना नमस्कार. आई वडजाई देवीच्या आणि ग्रामदैवत भैरवनाथाच्या आशीर्वादाने ही स्पर्धा अतिशय सुंदररित्या आणि निर्विवाद पार पडली. मालदन पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या संपूर्ण कोर कमिटीचं आणि संपूर्ण खेळाडू आणि जे लोक पडद्यावरती नाहीत पण पडद्याच्या मागं आहेत, राहुलदादा आपला यश झाला, अभि झाला, सगळ्यांची नावं घेणे शक्य नाही. इथं आपले कॉमेंटेटर दोन्ही झाले, आमचे मुंबईवरचे कॉमेंटेटर आल्यात, पुढल्या वर्षी तुम्हाला यायचं आहे.
आणि आमचं हॅपी मॅन विजय असो, सर्वांच्या म्हणजे सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे. मी दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल. आमचे अध्यक्ष माननीय हेमंतदादा काळे काका, या ठिकाणी आम्हाला तुम्ही भावूक केलं की 5 वर्ष मी ही जबाबदारी पार पडल्या. आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी सनी स्पोर्ट्स पोल्ट्रीच्या समोर, म्हणजे आपल्या आता जी दूध डेअरी आहे कैलासीसी बाबुराव काळे पतपिढी त्याच्या समोर, त्या ठिकाणी स्पर्धा तुम्ही आयोजित करत होता. आम्ही अक्षरशः म्हणजे आम्ही लहान होतो संदीप बरोबर, आम्ही हायस्कूलला होतो त्यावेळी आमचे मित्र म्हणजे आमचे मित्र आनंददादा गायकवाड ते यायचे. रबरी बॉलच्या वरती त्या स्पर्धा व्हायच्या. पोल्ट्रीच्या वरून षटकार घालवणारा आणि इकडं अण्णांच्या विहिरीकडे षटकार मारणारा आनंददादा होता. तुमचं मार्गदर्शन या मालदणसाठी आणि या मालदण पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनसाठी सदैव महत्त्वपूर्ण आहे. आणि जोपर्यंत या स्पर्धा होतील, जोपर्यंत तुम्ही अध्यक्ष आहे तोपर्यंतच माझं सहकार्य राहणार आहे. तिथून पुढे मी सहकार्य करणार नाही. मग तुम्ही ठरवायचं या स्पर्धा कितपत चालू ठेवायचे आहेत. कारण का तर एक शांत, संयमी आणि सुसंस्कृत असं हे व्यक्तिमत्व माननीय हेमंतदादा काळे, अतिशय संयमी, म्हणजे त्यांना कुठल्या शब्दात मी बोलावं, शब्द कमी पडतील. कारण का कुठल्याही गोष्टीला राहुलदादा बोलला, मी बोललो, अजित काळे बोलले, कपिल काळे बोलले, युवराज बोलला आमचा, विनोद बोलला, सगळेच, सचिन दादा बोलला आमचा, आपले साबळे साहेब बोलले, सचिन नलवडे बोलले, गुंजाळकर साहेब बोलले, जगदीश दादा बोलले. सगळ्यांचं नाव घेणे शक्य नाही कारण का तर भुका लागले असतील सगळ्यांना. पण कुठल्याच गोष्टीला दादांनी कधी म्हणजे काकांनी आमच्या कधी नाही बोललं नाही. म्हणजे सगळ्यांचं फक्त ऐकून घेतात. आणि म्हणून मी या ठिकाणी मी अतिशय जबाबदारीने बोलतो या ठिकाणी की जोपर्यंत तुम्ही अध्यक्ष आहे तोपर्यंत या स्पर्धा व्यवस्थित पार पडतील. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही या स्पर्धेचे अध्यक्ष आहात, या स्पर्धा अतिशय सुंदर होतील. आणि हे आता बघा, अध्यक्ष संस्थापक अध्यक्षाने सांगितले काका, म्हणजे तुम्ही आमचे खूप म्हणजे आयकॉन आहात. म्हणजे पूर्ण म्हणजे लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना अतिशय सुंदर मार्गदर्शन करता. आम्हाला आज या ठिकाणी सनी स्पोर्ट्सचे जे मॅचेस असायच्या रबरी बॉलरच्या, आज मला या ठिकाणी आठवण झाली ज्यावेळी तुम्ही असं बोललात की मी 5 वर्ष काम केले. आज आमचे दाजी पण एवढा वेळ उपस्थित राहिलेत. म्हणजे सगळा उद्योग व्यवसाय सोडून आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचंही आभार. मला एक प्रताप काकांना आणि प्रवीण काकांना एक विनंती करायची. जगदीश दादा, मी आपलं दुपारी बोलणं झालं, हे खालचं शेत पण तुमचं आहे, वरचं शेत पण तुमचं आहे. जर तुम्ही आम्हाला परवानगी दिली तर पुढच्या वर्षी एकदम फ्लाईट ग्राउंड या ठिकाणी करणार मी 100%. फक्त तुम्ही परवानगी द्यायचे काका. वरचा जर बांध काढला तर अतिशय भव्य दिव्य स्टेडियम या ठिकाणी होणार. मी मागच्या वेळे मी बोललो होतो की ग्रीन ग्रास ही कल्पना माझ्या अजूनही डोक्यात आहे. पण काय झालं, यावेळी पेरणी लेट झाली, शाळू लेट निघाला, त्यामुळे ग्राउंड करण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं कमी दिवस भेटले. तरी पण राहुलदादा, हेमंतदादा यांच्या टीमने, अजितदादा आहेत आमचे, सगळ्याच टीमने, सगळ्या कोर कमिटीने या ठिकाणी मेहनत घेतली. पहिल्या दिवशी वरुण राजाचा आशीर्वाद मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर मी सर्वप्रथम 10 टीमचे खेळाडू, संघ मालक आणि आमचे पंच पोतेकर साहेब, त्यांची पूर्ण टीम, थर्ड अंपायर, आमचे दोन्ही कॉमेंटेटर, आमचे मुंबईचे अतिथी आणि आता मालदण गावचे रहिवासी झालेत आता तुम्ही.
आमचे कॉमेंटेटर आणि पूर्ण यूट्यूबची आपली जी सिस्टम संदीप दादा बोत्रे, तुम्ही थोडंसं नाराज झाला, नाराज होऊन देणार नाही, नितीन काळे आहे तोपर्यंत. शब्बीरबाईंचा पण मी या ठिकाणी आभार मानतो. या पूर्ण टीमनं पहिल्या दिवसाचा आपला वेळ वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता सूर्यदेवाच्या साक्षीनं जी स्पर्धा सुरू केली, पहिला बॉल जो सुरू झाला रात्री 2:30 वाजले. आपण 16 मॅच पैकी आपण 15 मॅच या ठिकाणी पार पाडल्या. त्याच्यानंतर थोडंसं पंचांना त्या यूट्यूबच्या वायरी सुद्धा गरम झाल्या होत्या, त्या पण म्हणत होत्या आम्हाला जरा थोडीशी विश्रांती द्या. मग त्यानंतर राहुलदादा हेमंतदादा बोलले की जरा नितीन आपण थांबूया. मग आम्ही दोन्ही संघ मालकांना, दोन्ही कॅप्टनना या ठिकाणी विचारत घेतलं. पूर्ण कमिटीनं या ठिकाणी त्यांच्याशी विचार विनिमय करून तो एक सामना आपण दुसऱ्या दिवशी घेतला. आणि त्याच्यानंतर जे जे सामने राहिले होते ते अतिशय निर्विवाद या ठिकाणी पार पडले. ही आपल्या मालदण गावची संस्कृती आहे. एवढ्या मोठ्या टुर्नामेंट निर्विवाद पार पाडणं, याला संस्कृतीची गरज लागते. आणि मालदण पंचक्रोशीतील जी संस्कृती, जी वाडवडिलांनी आपल्याला दिलेली आहे, ती आपल्याला जपायची आहे. या ठिकाणी कोणतंही राजकारण होता कामा नये, कोणतंही वादविवाद होता कामा नये. जर या ठिकाणी प्रताप काका, प्रवीण काका आणि जगदीश दादांनी जी मी संकल्पना मांडली, जर ती पुढल्या वर्षी जर सातत्यात आली, तर मी मागच्या वर्षी जो शब्द दिला होता ग्रीन ग्रासचा, तो पूर्णपणे मी पार पाडेन. आणि ह्याच्यापेक्षा चांगली स्पर्धा आपल्याला कशी करता येईल, मगाशी आपल्याला सांगितलं होतं मायक्रोफोनची व्यवस्था. शशीभाऊ जाधव, आदरणीय एकनाथभाई शिंदे, महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री, यांचे सुय सहाय्यक, आमचे गुरुवर्य, आमचे आधारस्तंभ राहुल दादा असो, मी असो, किंवा आपले मुंबईत राहणारे प्रत्येक खेळाडू असो, प्रत्येक युवक असो, यांच्या डोक्यावरती सदैव आशीर्वाद असतो. आणि कुठलीही अडचण आली तर सदैव आपल्याला मार्गदर्शन करतात, मदत करतात. तर त्यांच्या आशीर्वादाने पुढची ही स्पर्धा अतिशय जोरदार पार पडेल. या ठिकाणी आमचे मित्र प्रतापराव साळुंके, कराडचे उपनगराध्यक्ष, ते पण आले होते. त्यांनी पण आपल्याला शब्द दिलेला आहे की जे काही लागेल ते आम्ही सहकार्य करू. पण आपण आपल्या इथे खूप लोक आहेत, आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही, पाहुण्यांना त्रास द्यायचा नाही. आपल्याला आमचे भाऊजी आहेत, यशस्वी उद्योजक आमचे राजू भाऊजी आहेत या ठिकाणी, तेही मदत करत असतात. शशीभाऊ मदत करत असतात. आमचे शशिकांत बोत्रे उद्योजक आहेत, तेही मदत करत असतात. आमचा राजेश आज या ठिकाणी नाहीये, मी आवर्जून त्याची आठवण काढेन. संपूर्ण ट्रॉफी दिलेली आहे त्यांनी. आमचे युवा उद्योजक सचिनजी नलवडे साहेब यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आणि प्रत्येकजण, आमचे रवी माने साहेब असतील, गुंजाळकर साहेब असतील, दिलीप गुंजाळकर साहेब असतील, आहेत ना, आणि आमचे साबळे साहेब आहेत, सगळ्यांनी या ठिकाणी अतिशय योगदान दिलेलं आहे. आमच्या माता भगिनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्या. गुंजाळकर साहेब, राहुलदादा यांनी शशीभाऊंच्या म्हणजे आमच्या वहिनींच्या स्मरणात या ठिकाणी पैठणीचा आपला लकी ड्रॉ काढला. अतिशय स्तुत्यपूर्ण कार्यक्रम. आणि राहुलदादांनी सांगितलं की प्रत्येक डॉट बॉलला झाड लावायचं आहे. तुम्ही झाड मला सांगायचं फळाचं की फुलाचं, ते सर्व झाड जेवढे डॉट बॉल असतील आपल्याला यावर्षी, मी प्रत्येक खेळाडूला मी आव्हान करेन, सर्व 10 टीम आहेत त्यांना, की आपण पावसाळा चालू झाल्यानंतर आपण एक दिवस ठरवूया, त्या दिवशी स्नेहभोजन आणि झाडे लावणे हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी राबवायचा आहे. मी आवर्जून आठवण काढेन. आमचे प्रशांत काका काही कामानिमित्त या ठिकाणी येऊ शकले नाहीत. आता जास्त काही बोलत नाही, ह्या काय राजकीय मंच नाही किंवा कुठला म्हणजे भाषण देण्याचं ठिकाण नाही आहे. पण ही स्पर्धा येणाऱ्या काळात
आज सातारा जिल्ह्यात तर एक नंबरला आहे. यशराज दादा आले होते, त्यांनी सांगितलं होतं की स्टेडियमचं काम झालेलं आहे, त्या ठिकाणी तालुकास्तरीय स्पर्धा होतील. आपल्याला आता कसं आहे, आपण थोडंसं वादविवाद होतात म्हणून मालदण पंचकृषी व्यतिरिक्त आपण टीम घेत नाही. पण बघूया भविष्यात जर काय घडत असेल तर तालुका स्तरावर बघू. पण मालदण प्रीमियम लीग ही फक्त गावापुरती मर्यादित आणि अतिशय सुंदर, भक्कम आणि अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ कारभार असणारी ही स्पर्धा या ठिकाणी पार पडणार आहे. तुमच्या उपस्थितांचं सर्वांचं मी मनस्वी आभार मानतो आणि येणाऱ्या 2027 प्रतीक्षा करूया. MPL 2026 आणि 27 प्रतीक्षा करूया. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भैरवाच्या नावानं चांगमल, वडजाईच्या नावानं चांगमल, ज्योतिबाच्या नावानं चांगमल, तुळजाभवानीच्या नावानं चांगमल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू द्या. जेवढं प्रेम तुम्ही देताय तितकं मुलं देत नाहीत, परंतु त्याच्यापेक्षा देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. कैलासवासी सो माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडा नगरी म्हणजे आपल्या मालदणकरांच्या हक्काचं ईडन गार्डन. आणि या क्रीडा नगरीचे सर्व आदरणीय प्रतापरावजी काळे साहेब, खूप उशीर झालाय, परंतु जाता जाता तुम्ही देखील 2 शब्द खेळाडूंसोबत बोलावे ही विनंती असेल. आज मालदण प्रीमियर लीग या 3 दिवस चाललेल्या या स्पर्धेचा समारोप आज या ठिकाणी होत आहे. आणि या समारोपाच्या प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. गेले 3 दिवस अतिशय उत्साह वातावरणामध्ये अतिशय मैत्रीपूर्ण असे सगळे सामने झाले आणि कुठलाही गोंधळ वगैरे काय असा झाला नाही. अगदी सुंदर पद्धतीनं या ठिकाणी सामने झाले. यापूर्वीचे सुद्धा 3-4 वर्ष आपण पाहिलं, याही ठिकाणी तेही सामने अतिशय चांगल्या पद्धतीने झाले. आज आता असं पाहायला गेलं तर असं वाटतंय की पूर्वीचं एक मालदण गाव आपलं होतं आणि मालदण गावच्या एक 5 ग्रामपंचायती म्हणजे 5 रेव्हेन्यू विलेज निर्माण झाली. आणि 5 रेव्हेन्यू विलेज निर्माण झाल्यापासून मालदण गावातले आणि इतर गावातले एक 5 रेव्हेन्यू विलेजमध्ये वेगवेगळा कारभार सुरू झाला. आणि वेगवेगळा कारभार सुरू झाल्यामुळं हळूहळू दिवसेदिवस एकमेकाचे येणारे संबंध हे जरा तुटक स्वरूपाचे निर्माण झाले. आणि इथली जी तरुणाई होती ती मुंबईला कामानिमित्त उद्योगधंद्यामध्ये गेली आणि त्यामुळं एकमेकांचं भेटणं कमी होऊ लागलं. परंतु मालदण प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व तरुणाई एकत्र आली आणि सर्व तरुणांची मतं किंवा मनं ही एकत्र होण्याचं काम हे मालदण प्रीमियर लीगच्या रूपानं झालं आहे असं मला अगदी विश्वास आहे. आणि याही पुढं अशाच पद्धतीनं हे जर सामने होत गेले तर अधिकाधिक तरुणाई एकत्र जमेल आणि यातून काहीतरी चांगलं निर्माण होण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे उपयोग होईल असं मला वाटतं. गेले अनेक दिवस या ठिकाणी जे सामने चाललेले आहेत यामध्ये मला असं वाटतंय की आपले कॉमेंट्री सांगायला सुद्धा मला वाटतं ते आपले ह्याचे काय नाव नाही आपले ह्याचे दामणीचे आपले हे जे मस्कर तर ते येत होते. तर ते आल्यापासून ते जर नाही आले तर कसं व्हायचं असं वाटायचं. परंतु आज या ठिकाणी एक साबळे जाधव असे एक 2-3 माणसं हे तयार झालेत माने वगैरे, याचं सुद्धा मला अगदी कौतुक वाटते. आणि या ठिकाणी आता नवीन सुद्धा आता प्लेयर चांगले झालेले आहेत. प्लेयर आणि खेळाचे प्लेयर चांगले झाल्यामुळं ग्रामीण भागामध्ये हे सामने बघण्याच्या दृष्टीनं एक नवीन आपलं व्यासपीठ आपलं हे उपलब्ध झालेलं आहे, क्रीडानगरी उपलब्ध झालेले आहे. आणि हे सगळं निर्माण करण्याच्या दृष्टीनं मला वाटतं गेले बरेच दिवस नितीनदादांनी लक्ष गाठलेलं आहे. त्यामुळे नितीनदादांनी लक्ष गाठल्यामुळे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सामने झालेले आहेत. आणि याचबरोबर हे ग्राउंड तयार करणं किंवा काय सर्व काय इथलं व्यवस्था करणं हे करण्याबाबत
आपले राहुलजी पेंढारकर आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. मगाशी त्यांनी सांगितलं की पडद्यामागचे अनेक कलाकार आहेत आणि ह्या अनेक कलाकारांची नावं घेणं हे काय म्हणजे आपल्याला नावं घेता येणार नाहीत, इतके कलाकार आहेत. परंतु हे सर्वांनी मिळून राहुलदादांची सर्व टीम या ठिकाणी झटून हे अतिशय सुंदर पद्धतीनं हे नियोजन केलं आणि याच पद्धतीनं असंच नियोजन यापुढं होत राहावं अशी माझी इच्छा आहे. आणि आपण सर्व या ठिकाणी शांततेनं हा कार्यक्रम पार पडला आणि मुंबईवरून सर्व आपला वेळ खर्च करून गेले अनेक दिवस 3-4 दिवस रजा टाकून सर्व मुंबईकर या ठिकाणी आले. आपल्याला सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मी थांबतो. ठीक आहे. नितीन दादांची विनंती आहे जगदीश दादा, आपण देखील 2 शब्द बोलावेत. आज या ठिकाणी 2026च्या पर्वातील पर्व 5वे या मालदन प्रीमियर लीगच्या कार्यक्रमानिमित्त आज आपण या ठिकाणी जमलो आहोत. सर्व टीमने एक चांगल्या प्रकारचं कामगिरी या ठिकाणी केलेली आहे आणि नितीन काळे दादा पुरस्कृत मालदन प्रीमियर लीग ही एक चांगल्या प्रकारची लीग आपण आपल्या सातारा जिल्ह्याला एक दाखवून दिलेली आहे की भविष्यात या एक चांगल्या प्रकारचा संदेश कसा मिळेल आणि आपल्या ग्राउंडमधून एक चांगल्या प्रकारचे खेळाडू कशा प्रकारे चांगले निर्माण होतील हे एक आपण आपल्या गावामधून एक संदेशच आपला निर्माण होणार आहे. आणि माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख हे क्रीडांगण आपणाला इथून पुढच्या काळामध्ये उपलब्ध राहील एवढंच मी तुम्हाला सांगेन. जाता जाता मी एवढंच सांगेन पाण्याचं मोल कळायला किनाऱ्याजवळ जावं लागतं. नात्याची किंमत कळायला किनाऱ्याजवळ जावं लागतं. आणि मालदन प्रीमियर लीग हे काय आहे हे पाहायला माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडा नगरीमध्ये यावं लागतं. धन्यवाद. धन्यवाद दादा, खूप चांगल्या पद्धतीने बोला. सर्वप्रथम तर आपण नक्कीच दादा तुम्हाला सांगतील. नितीन दादा तुमचा शब्द कोण हे करणार नाही. आपण आता जाऊयात सन्मान चिन्हाकडे. सर्वप्रथम तर आपण देऊयात सर्वप्रथम तर आपण या स्पर्धेची गोड आठवण आपण सत्कार आणि सन्मान चिन्ह देऊन करणार आहोत. ग्रामीण क्रिकेट इंचे आपले ऑपरेटर जयेश जी आपण यायचंय. जयेश सर आपण यायचं. आपल्या इथे यथोचित सत्कार सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. आदरणीय कपिलजी काळे शुभास्ते हा सत्कार सन्मान संपन्न करावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, कारण की टेक्निक खूप महत्वाची असते आणि पूर्ण 18 तास त्यांनी काल वर्क केलं. पहिला दिवस आपला चुकीचा गेला, परंतु त्यानंतर तास त्यांनी काम केलं. थँक्यू सो मच. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ नवी मुंबई प्रशांत पुजारी साहेब एवढ्या दूरवरून आले, परंतु काय गोड आवाज आहे. अगदी मालदनकरांना त्यांनी भुरळ पाडली. अशा गोड आवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्र. एवढे आदरणीय सचिनजी नलवडे साहेब आपल्या शुभास्ते आपण देऊयात सन्मान चिन्ह. या स्पर्धेची गोड आठवण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. अगदी प्रेक्षकांना बांधून ठेवलं. प्रेक्षक कुठेही गेलं नाहीये, कारण की या आवाजामध्ये जादू होती. थोडंसं मनोगत व्यक्त करावं, 2 मिनिटं करावं, जास्त नाहीये, परंतु तुम्ही कारण की एवढा खूप लांबून आलाय. कसं वाटलं गावातील माणसं, आदरणीय नितीन दादांचा स्वभाव, राहुल दादांचे मार्गदर्शन, आमचे अध्यक्ष आणि संपूर्ण कमिटीने कसा तुम्हाला सपोर्ट केला? पहिलं तर राहुलदादांचं धन्यवाद. राहुलदादा पेंढारकर साहेबांनी इथं बोलावलं, मला विश्वास दर्शवला. कारण की नवीन कॉमेंटेटर एखाद्या नवीन मॅचला बोलवायचं म्हणजे आयोजकाला भरपूर टेन्शन असतं. एवढा खर्च करा आणि तो कॉमेंटेटर येऊन काम बरोबर करेल का? काही चुकीचं काम केलं तर त्याच्याने वादविवाद नको व्हायला.
परंतु खरंच नितीन दादा तुम्ही विश्वास दर्शवल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. त्याच्यानंतर मानपान काय असतो, गाव पण काय असतं हे मला पाहायला मिळालं. मी तर म्हणेन की आपण जेव्हा आपलं घर बांधतो तर बाहेरचा माणूस येऊन थांबणार नाही याची काळजी घेतो. परंतु राहुल दादांनी एवढं मोठं घर बांधलं, त्या घराचे दरवाजे 24 तास उघडे असतात. कोण जातंय, कोण येतोय, कोण कुठं झोपतंय, कोण काय करतंय, काय घेणं देणं त्यांना नाहीये. फक्त आलेला पाहुणा व्यवस्थित राहिला पाहिजे, त्याची सोय व्यवस्थित झाली पाहिजे. आणि सर्वांचंच खरंच दादा तुम्ही खूप चांगलं इथं मानपान केलात. जेवण खावण पिवण रावण सर्व गोष्टी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला दिल्यात. त्याच्यानंतर ही सर्वच मंडळी, ही सर्वच तरुण आहे. भरपूर टुर्नामेंट्स मी कळतो, एखादा चुकीचा निर्णय दिला तर आपापसात एवढी भांडणं होतात, एवढ्या माऱ्या होत्या, शिव्यागाळी होतात. परंतु तुमच्या 10 टीमांमध्ये मला एक गोष्ट खूप चांगली वाटली. पंचांनी ज्या ज्या वेळेला निर्णय दिला त्या वेळेला तुम्ही त्याचा स्वीकार केला, हे कुठं पाहायला मिळत नाही. आणि खरंच मालदनकर, खरंच तुमचं मी कौतुक करतो. आणि विशेष दुसरी गोष्ट जाता जाता एक या विभागाला हे देवाचा आशीर्वाद लाभला की काय म्हणावं लागेल. ढेबेवाडीतून बसमध्ये बसलो, रस्ता सुरू झाला, दोन्ही साईडला झाडं दिसू लागली. म्हणलं इथंच झाडं दिसतंय तर गावामध्ये काय चित्र असेल. आणि गाव निसर्गरम्य गाव आहे. नितीन दादांचं स्वप्न आहे हा थोडा उघडा पडलेला डोंगर येणाऱ्या भविष्यामध्ये मला हिरवा करायचा आहे, म्हणून प्रत्येक डॉल बॉल मागे त्यांनी झाडं लावायचा उपक्रम चालू केलाय. दादा तुम्ही शब्द दिलाय, जेवणाचा कार्यक्रम आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे आणि मी खरंच तो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही गोड आवाज ऐकत होतात. त्याचबरोबर मालदन गावाला अगदी चंद्र चांदण्यांचं रूप आणलं होतं, ती म्हणजे सुरभी लाईटसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय राहुल दादा पेंढारकर साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं. शबीर भाई आपण यायचंय, या ठिकाणी आपला यथोचित सन्मान केला जातोय. दरवर्षी वेळ भेटत नव्हता, परंतु यावर्षी वेळात वेळ काढेल दादा मी तुमच्यासाठी. अध्यक्षांना शब्द दिला होता, नितीन दादांना शब्द दिला होता आणि शब्दाला उभं राहणारं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं मालदणकरांना दाखवलं की लाईट्स मध्ये कशा प्रकारे स्पर्धा केल्या जातात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. त्याचबरोबर हे संपूर्ण कटआउट्स बॅनर्स ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं ते म्हणजे आपले रोहन काळे यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. दादा स्वतः त्याचा सत्कार घेणार आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली आणि अगदी बॉल स्पॉन्सर्स केले, त्याचबरोबर संपूर्ण मैदानभर जाऊन पैठणीसाठी खूप मोठं वर्क केलं, असं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनावरती राज करणारं गोड व्यक्तिमत्व आदरणीय रमेशजी बोत्रे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार शिट्ट्या झाल्या पाहिजेत आणि टाळ्या देखील झाल्या पाहिजे. याचा आपला देखील सन्मान इथे केला जाईल. आदरणीय जगदीश दादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं रमेश बोत्रे यांना. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी शूज आणि फिल्डरसाठी शूज लाभले ते म्हणजे रॉयल गांडूळखत प्रकल्पाचे सर्वेसर्वा विजयजी काळे आपण देखील यायचंय. आमचे अध्यक्ष आदरणीय हेमंतजी काळे साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. त्याचबरोबर एक महत्वपूर्ण आपण सत्कार सन्मान घेणार आहोत. पूर्ण वर्षभरामध्ये मालदन प्रीमियर लीगची तारीख कधीही येऊ ती तारीख आम्ही फिक्स केलेली आहे असे आमचे पंच दोन्ही पोतेकर बंधू प्लीज यायचंय आणि त्यांच्या समवेत त्यांचे जे साथी मित्र होते त्यांनी देखील यायचंय. आदरणीय श्रवणजी पवार साहेब आपण देखील यायचंय.
रेकॉर्ड ब्रेक 16 तास ज्यांनी काम केलं आणि कोणत्याही गोष्टीवरती आक्षेप घेतला नाहीये, प्रश्नचिन्ह उभं केलेलं नाहीये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 365 दिवसामध्ये मालदन प्रीमियर लीगचे ते 3 दिवस बुक असतात. ती तारीख कधी येऊ, पावसाळ्यात आली तरी आम्ही करू असं ते बोलतील, कारण की एवढे गोड व्यक्तिमत्व आहेत. आणि संपूर्ण हे जे श्रवणजी तुम्ही देखील या. आणि संपूर्ण मालदन प्रीमियर लीग असो, पंचांची भूमिका महत्वाची असते आणि निर्विवाद निर्णय त्यांचा सातत्याने राहिला आहे. आणि असेच आमच्या सोबत तुम्ही जोडून राहा, हीच तुमच्यापर्यंत विनंती असेल. त्याचबरोबर एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आदरणीय नितीनदादा काळे आपल्या शुभ हस्ते हा सत्कार सन्मान आपण घ्यायचा आहे. आदरणीय संपतजी साबळे साहेब यांचा देखील इथे यथोचित सत्कार सन्मान आणि सन्मान चिन्ह देऊन करणार आहोत. छप्पन्न वर्षाचा तरुण कसा असावा तर असा असावा. जबरदस्त खेळ दादा, तुमच्या हस्ते आम्ही सत्कार का घेतोय, कारण की गुलाल दोघांच्या अंगावरती पडलाय, तुमच्या टीम मधून खेळलेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन लाभलं ते म्हणजे प्रथमेशजी शेजवळ साहेब, आपला देखील इथे येतोची सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करणार आहोत. आदरणीय मेहरबान राजू शिंदे आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार सन्मान आणि सन्मान चिन्ह देऊन आपण करावा. त्याचबरोबर मी विनंती करतो आदरणीय रमेशजी गुंजाळकर साहेब आपल्या शुभ हस्ते अजयजी काळे सर यांचा देखील सत्कार सन्मान आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं प्लीज. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की आम्ही ज्यावेळेस व्यस्त असायचो खेळामध्ये त्यावेळेस संपूर्ण या आयोजनाची या अतिथी कक्षाची भूमिका अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडली. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धा पहिल्या पर्वापासून सोबत जोडलेले व्यक्तिमत्व, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिक्सर लाभले ते म्हणजे आदरणीय सुनीलजी काळे साहेब, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घ्यावा. ज्यांच्या माध्यमातून मिक्सर लाभलं ते ओमकार इलेक्ट्रॉनिकचे सर्व आदरणीय दिलीपजी यशवंत जाधव साहेब यांना देखील इथे सन्मानित केले जात आहे. ते इथे उपस्थित नाहीत, परंतु 2 दिवस मुंबईवरून ते सामने पाहत आहेत. ते आमचे मोठे बंधू आहेत, त्यांच्या बदल्यात मी स्वतः सत्कार सन्मान स्वीकारेल. सुनीलजी काळे यांच्या शुभ हस्ते दिलीप जाधव यांच्या वतीनं भरत जाधव सन्मान स्वीकारत आहेत. ही संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेतील प्रत्येक मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपल्याला ट्रॉफी देण्यात आले. प्रितेशजी गुंजाळकर आणि कॅप विशाल भाईगडे त्रिमूर्ती मेन्सवेअर यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आले. प्रितेशजी गुंजाळकर आपणही व्यासपीठावरती उपस्थित व्हा. आपलाही यथोचित शुभ सन्मान माननीय आदरणीय धनंजयजी काळे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच लाभली कॅप्स त्रिमूर्ती मेन्सवेअरचे सर्व आदरणीय श्री विशालजी भागडे साहेब यांना देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. आपण देखील यायचं आहे.
आदरणीय प्रकाशजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहेत. विशालजी बागडे कोण नसेल तर त्यांचं कोणीतरी प्रतिनिधित्व करावं. संदीप पवार या प्लीज, लवकर या, जरा अतिरिक्त वेळ होतोय. विनंती करतो आदरणीय संजयजी काळे साहेब आपल्या शुभ हस्ते, ज्यांच्या माध्यमातून पैठणी दिली गेली गेली 3 दिवस, गुंजाळकर कापड दुकानचे सर्व आदरणीय श्री रमेश गुंजाळकर साहेब यांना देखील सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय संजयजी काळे साहेब आपण यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. मायेची रेशमाची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. संपूर्ण स्पर्धेमध्ये एवढे धावले आहेत की खेळाडूपेक्षा आमचे गुंजाळकर साहेब खूप धावलेले आहेत. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी लाभली, परंतु मी सर्वप्रथमतः विनंती करतो आदरणीय निलेशजी काळे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सत्कार आणि सन्मान चिन्ह देणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफी लाभली आदरणीय श्री राजेश साळुंके साहेब यांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत. सचिनजी नलवडे तुम्हाला विनंती असेल त्यांच्या बदल्यात आपण तुम्ही प्रतिनिधित्व करावं. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज वॉशिंग मशीन लाभली ते म्हणजे आदरणीय प्रवीणजी माने साहेब यांचं सर्वप्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो. मी विनंती करतो आदरणीय बाळासाहेब काळे माजी सरपंच आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मान चिन्ह सत्कार करणार आहोत. ते इथे उपस्थित नाहीयेत. मी विनंती करतो मीनाक्षी उंजळकर मॅडम आपण यायचं आहे, आपला इथे सत्कार सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मालन गुंजाळकर आपण देखील यायचं आहे. चला जरा लवकर यायचं आहे. थोडंसं आपण स्पीडअप घ्यायचं. आमच्या माता भगिनींना विनंती आहे की आपण वेळेचा खूप आपला दुरुपयोग होत चाललाय. आपण लगेच या मुख्य व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. आमच्या माता भगिनींचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती माजी सरपंच माननीय आदरणीय बाळासाहेब काळे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आली, त्यांच्या घरातील त्यांच्या सहकाऱ्यांचा माता भगिनींचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. मालधन पंचकृषी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही भव्य दिव्य दमदार स्पर्धा आणि आजचा मेगा फायनलचा शेवटचा दिवस. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की वेळ खूप जातोय, परंतु हा वेळ जाणं गरजेचंच आहे, कारण बक्षीस जाते असतात ना, म्हणून तर स्पर्धा खऱ्या अर्थानं उभा राहत असतात. ज्यांनी आपल्याला वेळोवेळी ट्रॅक्टरच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य केले ते म्हणजे नाना पातुपते. राहुल दादांच्या शब्दाला त्यांनी नेहमीच मान दिला. नाना पातुपते आपण देखील व्यासपीठावरती या. आपला देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. 3 व्हीलरची सोय वेळोवेळी ज्यांनी केली ते अभिजित पातुपते आपण देखील व्यासपीठावरती या. आपला देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. स्पर्धेचे मुख्य आयोजक नितीन दादा आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहेत. माननीय सोहम पेंढारकर, यश पेंढारकर,
ज्यांनी ज्यांनी विकेटसाठी मदत केली, अमय काळे असतील, आमचे विशाल भाईगडे असतील, आमचे केएस असतील, रमेश असेल, सर्वजण झटणारी मंडळी, आमचे सुनील भाईगडे सर असतील. अभिसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. कोणतंही काम पडलं ना की अभिला आवाज दिला की अभि लगेच त्याची 3 व्हीलर धावत यायची. 3 व्हीलरला ब्रेक नसायचा. यश पेंढारकर आपण देखील या. हे देखील खूप झटला या स्पर्धेसाठी. येणाऱ्या पाहुण्यांचं खाणं पिणं सर्व नियोजन यशकडे राहुल दादांनी दिलं होतं आणि हे नियोजन करेक्टरित्या त्यानं पार पाडले. सोहम पेंढारकर देखील नियोजनामध्ये होते, खूप झटलेत. आताच आपल्या प्रशांत सरांनी सांगितलं ही मंडळी खूप झटले, झगडले, धडपडले. मुंबईची जबाबदारी ज्यांनी पार पाडली, मुंबईवरून या स्पर्धेतील काही सूत्र ज्यांनी हलवली, नितीन कदम, संदीपजी पवार यांचं देखील आपण विनोद आमचे माने स्कोरिंगच्या माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलं या स्पर्धेमध्ये. आरके आमचे, या सर्वांचं देखील आपण आभार व्यक्त करूया ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रथम पारितोषिक देण्यात आलं. सौ सविता विजय पवार. त्याचबरोबर आपण एक महत्वपूर्ण सन्मान आपण घेणार आहोत. खरं तर ही स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा, पण या क्रिकेटच्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून एका मोठ्या कार्यक्रमाचं रूप आलं, ते रूप आणलं डीजे समर्थ यांनी. डीजे समर्थचे सर्व संदीपजी बोत्रे आणि पारस यांचाही आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पारस आपण या, संदीप दादा आपण देखील या. सोन्या बापू आपण व्यासपीठावरती या. सोन्या बापू आपल्याला विनंती आहे. सोन्या बापू आपण व्यासपीठावरती या. मैदानासाठी काम केलेले संकेत मोरे, अथर्व मोरे, पियुष असेल, सोन्या पातुपते असेल, नावं खूप आहेत, झटलेत खूप. या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान एम्पेल कमिटीचे अध्यक्ष माननीय आदरणीय हेमंत काळे सर यांच्या शुभ हस्ते यथोचित शुभ सन्मान डीजे समर्थ यांचा करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. कानाला मधुरता आणि मनाला सुंदरता स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं समर्थ आडवे यांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली. पारस या. डीजे पारस ऑपरेटिंग मध्ये सातत्याने व्यस्त होते. दिवसभर काल 16 तास पारस देखील व्यस्त होते. पारस यांचा देखील यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मालदन प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपण करत आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेत आपल्याला प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, सभापती पाटण पंचायत समिती सौ सविता विजय पवार मॅडम यांचा देखील यथोचित शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. प्रथम पारितोषिक रोख कॅश प्राइज धनराशी 33,333 रुपये हेमंत सर आणि उमेश बापू हा सन्मान स्वीकारत आहेत. मी नितीन दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान चिन्ह देऊन मॅडमच्या वतीने त्यांचे 2 बंधू हा सन्मान स्वीकारत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, गेला कालचा दिवस आपण पाहिला. भर उन्हामध्ये आपण खेळत होतो. उन्हामध्ये आपल्याला पाण्याची व्यवस्था होती. तहान लागली की आपल्याला पाणी हवं होतं. पण या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाणी पुरवण्यात आलं ते अमय काळे सर यांचाही आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. विवेक गायकवाड यांच्या विवेक व्यवहारे आपण व्यासपीठावरती या. आपण अमय यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. यस, सन्मान या ठिकाणी अमय काळे यांचा करण्यात येतोय व्यासपीठावरती. त्याचबरोबर पप्पू भैया देखील मुंबईमधून आमच्या विकेटसाठी आम्हाला देखील मार्गदर्शन करत होते, खूप काही गोष्टी सांगत होते. सचिन काळे यांच्या साहेब यांच्या शुभ हस्ते पप्पू भैयांचा आपण सन्मान करत आहोत. कैलासवासी सौ रुपाली जाधव यांच्या पवित्र स्मरणामध्ये आपल्याला लकी ड्रॉ पैठणी देण्यात आल्या होत्या. पप्पू दादाचा सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पप्पू भैयाचं योगदान आज खूप छान राहिलंय. त्याचबरोबर
आर के ऑप्टिक्स गॉगल सौजन्य राहुल कदम यांचाही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. नितीन दादांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करत आहोत. आर के ऑप्टिक्स राहुल कदम यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला देण्यात आलं. माननीय आदरणीय शशिकांत अण्णा बोत्रे यांच्या माध्यमातून रोख कॅश प्राइज 22,222 देण्यात आलं. त्यांचाही या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. विनंती आहे संदीप बोत्रे अण्णा उपस्थित नसतील तर आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. नितीन दादा सन्मान चिन्ह अण्णांचं आपण पाठवायचं आहे आमच्याकडे. रुद्रा स्पोर्टचे संघ मालक आपले रमेशजी बोत्रे हा सन्मान स्वीकारत आहेत. हस्तर व्यक्तिमत्व आणि संघ मालक म्हणून हा देखील याचबरोबर आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रुद्रा स्पोर्ट टीमचे संघ मालक माननीय आदरणीय शशिकांत अण्णा बोत्रे यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. त्याचबरोबर कैलासवासी सौ रुपाली जाधव यांच्या पवित्र स्मरणामध्ये आपल्याला ज्या पैठणी लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या, माननीय आदरणीय शशीभाऊजी जाधव यांच्या माध्यमातून आणि माननीय आदरणीय राहुलदादा पेंढारकर यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेल्या होत्या, त्यांचाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहे. या ठिकाणी आपण संघ मालकांचा शुभ सन्मान करत आहोत. डिझायर स्पोर्ट टीमचे संघ मालक माननीय आदरणीय सचिन नलवडे दादा आपला देखील या स्पर्धेमध्ये आपण संघ घेऊन या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शोभा वाढवली. आपलाही यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. सौजन्य सुरेश बाबूराव गुंजाळकर यांच्या माध्यमातून आपल्याला संघ मालकांसाठी सन्मान चिन्ह एम्पेल कमिटीच्या वतीने देण्यात येत आहेत. टीम बल्ल्या श्री राहुलदादा पेंढारकर, टीम बल्ल्या फायटरचा देखील आपण सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. राहुलदादा पेंढारकर, माजी सरपंच माननीय आदरणीय बाळासाहेब काळे यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करत आहोत. 50+ वॉरियर्स श्री प्रशांत काळे आणि श्री सचिन काळे साहेब आपण देखील या आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करत आहोत. आपल्याला सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. श्री सुरेश बाबूराव गुंजाळकर यांच्या माध्यमातून मी विनंती करतो की जगदीश दादांना आणि प्रताप काकांना आपल्या शुभ हस्ते आपण 50+ वॉरियर टीमचे दोन्ही संघ मालकांचा यथोचित शुभ सन्मान करायचा आहे. साई स्पोर्ट टीम कृष्णद बापू पाचुपते, बापू पाचुपते उपस्थित नसतील तर संघातील खेळाडू आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. आरके हा सन्मान स्वीकारत आहेत. सुनील काकांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत. साई स्पोर्ट टीम कृष्णद बापू पाचुपते, टीम समर्थ स्पोर्ट श्री विकासजी शेजवळ साहेब आपण देखील व्यासपीठावरती या. अक्षय शेळके हा सन्मान स्वीकारत आहेत. अध्यक्षांना विनंती करतो की आपण समर्थ स्पोर्ट टीमचे संघ मालक विकास काका शेजवळ यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. काका नाही आहेत, अक्षय सन्मान स्वीकारत आहेत. सनी स्पोर्ट टीम श्री ज्योतिराजजी काळे अण्णा यांचाही सन्मान मी विनंती करतो की धनंजय काळे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. स्वतः सर हा सन्मान स्वीकारत आहेत. आर्या स्पोर्ट टीम श्री प्रशांत घरगे सोन्या बापू आर्या स्पोर्ट टीमचे संघ मालक आपला देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती कपिल काळे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण बापूंचा करायचा आहे. टीम चांग भलं 11 विजेते टीम आणि विजेत्या टीमचे संघ मालक माननीय आदरणीय नितीन दादांचा सन्मान माननीय आदरणीय संजय काळे यांच्या शुभ हस्ते टीम चांग भलं 11
टीमचे संघमालक आपल्या सर्वांचे लाडके माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. त्याचबरोबर जय 11 टीमचा देखील आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. या व्यासपीठावरती सध्या सन्मान सुरू आहे. टीम चांगभले 11 जय 11 टीमचे संघमालक विनोद दादा आपण देखील व्यासपीठावरती या. अध्यक्षांच्या वतीने हा सन्मान आपण करत आहोत. अध्यक्षांना आपण विनंती करूया. अध्यक्षांना आपण विनंती करूया ज्यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं. प्रताप काकांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. कैलासवासी सौ माधुरताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडा नगरीचे सर्व प्रताप काका आणि प्रवीण काका आणि जगदीश दादा यांच्या वतीने हा सन्मान प्रताप काका स्वीकारत आहेत. त्यांचाही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. यानंतर पुढील सन्मान अर्थातच याच परिसरातील एक सुंदर आवाज अर्थात व्हॉइस ऑफ मालदन आपण श्रीकांतजी साबळे सरांचा देखील सन्मान करूयात. आमच्या मालदन पंचक्रोशीचा गोड आवाज आमचे दोन्ही कॉमेंटेटर मालदनचे कोहिनूर हिरे माननीय श्री खरं तर पाहता या स्पर्धेपासून त्यांची कॉमेंटेटरला सुरुवात झाली आणि आदरणीय आमचे अध्यक्ष हेमंत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कॉमेंट्री करायला सुरुवात केली. आमचे भरत जाधव साहेब आणि आमचे श्रीकांत साबळे साहेब यांचा सत्कार आमचे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे अध्यक्ष हे दोघे करतील. अतिशय सुंदर आवाज या स्पर्धेला त्यांच्या दोघांच्या माध्यमातून मिळालेला आहे. श्री भरत आले परत येणार आहेत परत पुढच्या 2027 ला. चला 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 या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर आहे किरण यादव. या स्पर्धेतील राहिला बेस्ट फिल्डर पुरस्कार आहे शूज विजय काळे यांच्या माध्यमातून आपल्याला एमपीएल साठी देण्यात आलेला आहेत. रॉयल गांडूळखत प्रकल्प मालदनचे सर्व विजय काळे यांच्या माध्यमातून आपल्याला शूज देण्यात आलेला आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहिलाय. त्याला लगेच या किरण यादव राहिले त्या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेतील किरण थोडस फास्ट या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन राहिला मिस्टर पहिल्या पर्वाचा एमपीएल राहिलेला पर्व 5व्यामध्ये राहिला बेस्ट बॅट्समॅन ऑफ दी टुर्नामेंट संदीप पवारची पॉवर आपण सर्वांनी पाहिली आणि संदीप पवार राहिलाय 5व्या पर्वातील बेस्ट बॅट्समॅन ऑफ दी टुर्नामेंट. प्रथमेशजी शेजवळ यांच्या माध्यमातून आपल्याला बॅट पुरवण्यात आलेले आहे. बॅट वितरण करण्यात येते. क्षेत्ररक्षक
किरण यादव यांना हा पुरस्कार वितरण करण्यात येत आहे. या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन राहिलाय संदीप पवार. संदीप पवार या प्रथमेश शेजवळ यांच्या माध्यमातून आपल्याला बॅट देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मिक्सर दिलीप जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट संदीप पवार. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. या स्पर्धेतील आपण पुढचा पुरस्कार आता वितरण करणार आहोत. नितीन दादा बेस्ट बॉलर आपण पुरस्कार वितरण करणार आहोत. पुरस्कार आहे शूज. माननीय आदरणीय विजय काळे रॉयल गांडूळखत प्रकल्प मालधन यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील बेस्ट बॉलर आहे ज्यांनी उडवल्या दांड्या शब्दानं देखील आणि चेंडून देखील ते आहेत भरत जाधव सर. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या भरत जाधव सर यांच्यासाठी. सातत्यानं लयबद्धता अचूक टप्पा आणि अचूक टप्प्याचा भेदक मारा ठेवत भरत जाधव यांनी शब्दामध्ये देखील वर्चस्व निर्माण केलं आणि खेळामध्ये देखील केलेलं आहे. थँक्यू सो मच. 8 विकेट आपल्या नावावरती घेतलेल्या होत्या. बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट रॉयल गांडूळखत प्रकल्प यांच्या माध्यमातून 1111 रुपये. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं शुभमचा तो दमदार कॅच राहिलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल. शुभम आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. पुरस्कार आहे 1111 रुपये. ऑनलाईन जीपे आपल्या नंबरवरती केलेले आहेत. आणि माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून देखील 500चं कॅश प्राइज या झेलसाठी राहिलं होतं. थँक्यू सो मच. या स्पर्धेतील 40+ खेळाडू उत्कृष्ट 40+ खेळाडू आहेत ज्यांनी 6 चेंडू 6 धावा रोखल्या. ते राहिलेत या स्पर्धेतील 50+ वॉरियरचे सुनील भाईगडे. 40+ चे उत्कृष्ट खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या. 6 चेंडू 6 धावा रोखण्यासाठी अनुभव हवा. हा अनुभवी योद्धा काय लढला. 40+ साठी आपल्याला पुरस्कार आहे शूज आणि आरके यांच्या माध्यमातून गॉगल्स. मी विनंती करतो की दादा आपण हा पुरस्कार वितरण करायचा आहे. MM मालदनचे मॅक्सवेल मिस्त्री आपण या. मिस्त्रींच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरण करत आहोत. यस थँक्यू सो मच सर. लकी ड्रॉ श्रियान पातुपते. लकी ड्रॉ साठी त्यांचं नाव आलं होतं आणि ते लेट पण थेट आलेत. भरत जाधव सरांच्या शुभ हस्ते आपण हा लकी ड्रॉचा पुरस्कार वितरण करत आहोत. त्याचबरोबर आपण आता जाऊयात तृतीय क्रमांकाच्या या स्पर्धेतील उदयनमुख खेळाडू राहिलाय अनिकेत पातुपते ज्यानं नवोदित खेळाडू म्हणून नाव मिळवलं. उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना 50+ वॉरियर संघाला ज्या वेळेला अडचण आली ना त्या अडचणीमध्ये संकटमोचक म्हणून उभा राहिला अनिकेत पातुपते या स्पर्धेतील राहिलाय उदयनमुख खेळाडू. मिस्त्रींच्या शुभ हस्ते आपण त्यांना शूज आणि आरके यांच्या माध्यमातून गॉगल्स वितरण करत आहोत. थोड्या गेल्या वर्षी 6 चेंडू 18 मध्ये थोडासा फसला होता पण या वर्षामध्ये नव्या जोशानं उदयास आलेला आहे.
तृतीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलं माननीय आदरणीय शशिकांत अण्णा बोत्रे यांच्या माध्यमातून आणि राजेशजी साळुंके यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी वितरण करण्यात आलेले आहे. आवाज देऊयात तृतीय क्रमांकाचा मानकरी राहिलेला संघ टीम 50+ वॉरियर्स हा संघ राहिलाय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. संघ मालक माननीय आदरणीय युवराज काळे दादा, माननीय आदरणीय सचिन काळे साहेब यांच्या मालकीचा हा संघ. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण जागेत उभे राहायचं आहे. आपण सर्वांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण वितरण करत आहोत. टीम 50+ वॉरियर टीम खेळाडूंना विनंती आहे की आपण खाली थांबायचं आहे. एक गोड आठवण, गोड फोटो आपण घेणार आहोत. आपण आता मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार वितरण करणार आहोत. कैलासवासी शालन अशोक माने यांच्या पवित्र स्मरणामध्ये हा पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला आहे. कैलासवासी शालन अशोक माने यांच्या पवित्र स्मरणामध्ये हा पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला आहे. प्रवीण अशोक माने यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला आहे. माननीय सौ मीनाक्षी गुंजाळकर आणि मालन गुंजाळकर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार, आजचा पुरस्कार प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपण वितरण करणार आहोत. कोण असेल तो खेळाडू? 3 खेळाडू या स्पर्धेच्या मिस्टर एम्पेलच्या रेस मध्ये धावत होते. कोण असेल तो? अनमोल हिरा. पहिल्या पर्वामध्ये संदीप पवार यांनी पहिल्या पर्वामध्ये मिस्टर एम्पेल राहिले. त्याच्यानंतरचे सलगचे 3 पर्व ट्रिपल हिंद केसरी उमेश काळे बापू राहिले. पण या 5व्या पर्वामध्ये कोण असेल तो हिरा? किरण यादव सुद्धा या रेस मध्ये होते, पण किरण यादव 2 नंबरला आहेत. संदीप पवार देखील या रेस मध्ये होते, पण संदीप पवार 3 नंबरला आहेत. पण 1 नंबरला पहिल्या दिवसामध्ये चर्चा केली होती, नाव गाजणार का? तर 100% गाजणार. मालदनचा सिंगम राहिलाय. पर्व 5व्यातील एमपीएल मिस्टर एमपीएल राहिलाय नितीन कदम. भरपूर लोकांनी टीका केली की सिंगमची बॅटिंग होत नाहीये, सिंगमची बॉलिंग होत नाहीये, सिंगमचं क्रिकेट संपलं. पण क्रिकेट कधी खेळाडूचं संपत नसतं, खेळाडू कधी संपत नसतो, फक्त त्याचा बॅड काळ चालू होतो. पण या पर्वामध्ये सिंगम यांचा काळ यशस्वी राहिला. थोडेसे कमी पडले सेमीफायनल मध्ये, नाहीतर फायनल मध्येच आपल्याला दिसले असते. हार्ड लक बॅड लक सिंगम. आम्ही तुमची 2च मिनिटं आता घेणार आहोत. काय सांगाल? पर्व 5व्यातील मिस्टर एमपीएल राहिलाय. असा काय आनंद नाही, कारण आमची टीम काय जिंकू शकलो नाही. मॅन ऑफ द सिरीज मिळाली, पण त्याचं दुःख राहील की अण्णाला शब्द दिला होता की ट्रॉफी मारून देईल, पण ह्यावेळी काय शक्य झालं नाही. नेक्स्ट टाइम नक्की करेन. आणि मला वाटतं 5वा सीझन याचा डोळे पाहणं लोकांनी केलेल्या टीका होत्या या डोळ्यामध्ये, त्या आज नितीन दादांनी सर्व टीका खोडून टाकलेत. आपण आता मुख्य बक्षीस वितरण करणार आहोत. सौ सविता विजय पवार मॅडम या गावची लेख यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम पारितोषिक देण्यात आलं. प्राइज धनराशी 33,333 आणि ट्रॉफी माननीय आदरणीय राजेशजी साळुंके यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि आवाज देऊयात विजेत्या टीमला. संघ मालक आहेत नवनिर्वाचित पंचायत समितीचे विद्यमान सदस्य
माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांच्या मालकीचा संघ रविवारचा दिवस चांगलं होणार का आणि चांगलं झालं या 5व्या पर्वातील गुलालाचा मानकरी पहिल्या बक्षिसाचा मानकरी राहिलाय संघ टीम चांगलं 11 काळे ज्योतिबाला जाऊन आलो तुम्ही. आणि तोच ज्योतिबानं गुलाला आज डोक्यावरती ठेवलाय दादा. चला चला टीम चांगलं 11 या अमय दादा तुम्ही वरती या. मालदनचा मोठा राकेश नाव मोठं आहे पण 4 पर्वामध्ये छोटं राहिलं होतं पण 5व्या पर्वामध्ये अगदी तोडफोड केली. एकदा जोरदार टाळ्या रोहन ग्राफिक्स आपलं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये या झगमगणाऱ्या दुनियेमध्ये आपले देखील कलेचं मोलाचं योगदान राहिलंय. त्याचबरोबर रील्स कॉम्पिटिशन माननीय आदरणीय नितीन काळे दादा आणि वैभव काळे महाराज यांच्या माध्यमातून आपल्याला रील्स कॉम्पिटिशनसाठी प्रथम पारितोषिक 3000, 2000 आणि 1000 असं बक्षीस आहे. नितीन काळे युवा यूथ याला आपण उद्या सकाळी 10 वाजता कोलॅबरेशन करायचं आहे आणि त्याची आपण बक्षीस काढणार आहोत आणि तुम्हाला नितीन दादांच्या घरामध्ये आपण बक्षीस वितरण रील्स कॉम्पिटिशनचे करणार आहोत. हॅलो. नितीन काळे दादांना असंच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सर्वांनी